महाराष्ट्रात भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये आळूची पाने स्वच्छ धुवून घेऊन आळूच्या पानांचे आणि देठांचे शिरा काढून देठ बारीक चिरून तसेच आळूची पाने गुंडाळून ते बारीक चिरून नंतर त्यामध्ये पुन्हा पाणी घालून 2 ते 3 पाण्याने वॉश करून ही चिरलेली आळू आणि देठ एका कुकरमध्ये घेऊन मूठभर शेंगदाणे 1/4 वाटी पांढरे तीळ 7 ते 8 सुकलेल्या लाल हिरव्या मिरच्या 1 टोमॅटो तसेच 1/4 वाटी खोबऱ्याचा चव म्हणजेच डेसिकेटेड कोकोनट तसेच 1/4 वाटी हिरव्या मुगाच्या सालाची डाळ चवीसाठी मीठ 1/4 चमचा गरम काळा मसाला अर्धा ग्लास पाणी घालून कुकरचं झाकण लावून गॅस सुरू करून गॅसवरती कुकर ठेवून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या होऊन दिल्या आणि नंतर गॅस बंद करून कुकर थंड होऊन दिला। कुकरचं झाकण ओपन करून आळूची शिजलेली पानं स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घेतली। गॅस सुरू केला, गॅसवरती कढई तापत ठेवली, गॅसची फ्लेम ही मंद केली, त्यामध्ये 2 पळी तेल, फोडणीला जिरं, अद्रकची पेस्ट, हिरवी मिरचीची पेस्ट घातली, थोडंसं परतून घेतलं आणि नंतर यामध्ये फोडणीला शिजलेली आळूची पानं यामध्ये फोडणीला घालून थोडंसं गरम पाणी घालून यामध्ये हळद घालून चांगली रटरट उकळी येऊन दिली। गॅस बंद करून भारतीय खाद्यसंस्कृतीमधील महाराष्ट्रीयन पारंपरिक असा हा पदार्थ आहे। हा पदार्थ महाराष्ट्रात फतफदं या नावाने ओळखलं जातं। हे फतफदं वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं जातं। ह्याला आळूच्या पानांचं फतफदं असं म्हणतात। हे आळूच्या पानांचं फतफदं भात, कांदा, कैरीची चटणी आणि दह्याच्या शेंगदाण्याची चटणी यासोबत जर सर्व केला तर अशा पद्धतीने भारतीय खाद्यसंस्कृतीमधील महाराष्ट्रीयन हे कम्फर्ट फूड मध्ये आपण बनवू शकतो। तसेच भाकरी सोबत सुद्धा सर्व करू शकतो ह्या आळूच्या पानांचं फतफदं।